युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। साल आहे 1659। दिनांक 10 नोव्हेंबर गुरुवार युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर पुढच्या 18 दिवसांमध्ये 16 किल्ले जिंकून महाराज आलेले आहेत साक्षात दुर्गश्री पन्हाळगडावरती। आणि दिनांक 28 नोव्हेंबर 1659 महाराजांनी पहिल्यांदा दुर्गश्री पन्हाळगड पाहिला आहे। आज सुद्धा प्रत्येक 28 नोव्हेंबरला शिवपदस्पर्श दिन हा दिन म्हणून साजरा केला जातो। महाराज दुर्गश्री पन्हाळगडावरती आलेले आहेत आणि याच पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळगड जो अजूनही जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा सगळ्या जगाला प्रेरणा देणारा हा पन्हाळगड आहे। आपण दुर्गश्री पन्हाळगडची मोहीम घेतलेली होती, त्याच्यामध्ये अनेक तरुण तरुणींनी मोठा प्रतिसाद दिला होता। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही मोहीम आपण घेतली होती। सुरुवात आपण सदरेपासून केली होती। सदर म्हणजेच दुर्गश्री पन्हाळगडावरील एक महत्त्वाचं ठिकाण। याच ठिकाणाहून युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराजांनी काही काळ स्वराज्याचा कारभार पाहिला होता। सदर हे दुर्गश्री पन्हाळगडावरील एक महत्त्वाचं ठिकाण आहे। याच सदरेनंतर आम्ही सगळ्या तरुण तरुणींना एक अशा ठिकाणी घेऊन गेलो ज्याला आजच्या भाषेमध्ये राजदिंडी म्हणतात। राजदिंडी हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे का पावनखिंडीचा रणसंग्राम हा याच राजदिंडीवरून या पावनखिंडीच्या रणसंग्रामाची सुरुवात याच राजदिंडीवरून चालू झाली होती। राजदिंडीमध्ये युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज, वीर श्री शिवाकाशीत आणि 600 बांदल, त्याच्यामध्ये विठोजीराव काटे आहेत, वीर बाजीप्रभू आहेत, फुलाजी प्रभू आहेत, वीर शंभूसिंह जाधवराव आहेत, असे अनेक वीर मावळे आणि वीर श्री शिवाकाशीत आणि साक्षात युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज हे याच वाटेवरून पावनखिंडीच्या रणसंग्रामाकडे गेलेले आहेत। पण याच वाटेवरून जाताना युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी काही प्रेरणादायी शब्द हे मावळ्यांना सांगितलेले आहेत आणि त्यामुळं सगळे मावळे पेटून उठलेले आहेत पुढच्या रणसंग्रामासाठी। ही राजदिंडी आजही तुम्ही जर या राजदिंडीमध्ये गेलात तर तुम्हाला गौमुखी असलेला दरवाजा हा दिसेल। आजही या राजदिंडीमध्ये गेलात तर असं वाटेल की आज हे 600 वीर, 600 बांदल आणि युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा श्वास, युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पराक्रम आजही त्याची प्रेरणा तिथे आहे। आणि आज तिथे गेल्यावरती अंगावरती आणि मनामनावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही। हीच राजदिंडी आपल्याला पुढे पावनखिंडीकडे नेते। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कधी आपण जर या राजदिंडीमध्ये आलात तर या राजदिंडीला नतमस्तक झाल्याशिवाय जायचं नाहीये का? कारण का इतिहासातील अनेक ज्ञात अज्ञात मावळे हे इथूनच पावनखिंडीच्या रणसंग्रामासाठी गेलेले आहेत आणि त्यांनी पावनखिंडीमध्ये प्रचंड मोठं बलिदान दिलेलं आहे आपल्या देशासाठी, स्वराज्यासाठी आणि युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांसाठी। हीच राजदिंडी आहे जी पिढ्यानपिढ्या संघर्षासाठी आणि संघर्षावरती मात करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारी राजदिंडी। त्याच्यानंतर या सगळ्या तरुण तरुणी हे आमच्यासोबत आले। आपण त्यांना घेऊन गेलो पुसाटी बुरुजावरती। पुसाटी म्हणजे पर्शियन भाषेमधील गडाच्या मागची बाजू म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे पुसाटी बुरुज। याच पुसाटी बुरुजावरती वीर श्री कोंडाजी बाबा फर्जन हे 60 मावळे घेऊन फक्त आले होते आणि अनेक हजारो गनिमांना म्हणजे अनेक हजारो शत्रूंना त्यांनी हरवलं होतं। हे एक गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण आहे। दिस इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ गुरिला वॉरफेअर। हा काही मोहिमेतील काही ठराविक भाग होता। पुढच्या काही भागामध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये असे मोहिमेतील अनेक भाग मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे। युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी जे बलिदान देऊन आपलं जे स्वराज्य घडवलेलं आहे त्यांची माहिती सांगणारे हे किल्ले आहेत, हे जिवंत आत्मे आहेत। त्यामुळं माझं सगळ्या तरुण तरुणींना आव्हान आहे की एक दिवस या स्वराज्यासाठी आपण काढू, एक दिवस आपण वेळ काढा आणि या माझ्यासोबत स्वराज्याचे जिवंत आत्मे पाहण्यासाठी म्हणजेच आपले दुर्ग पाहण्यासाठी। जय शिवराय, जय शंभूराजे।